त्यांच्या तर गणपत गायकवाड हे फक्त आरोपाखाली तुरुंगामध्ये आहेत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यानुसार त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं देखील भातखळकर यांनी सांगितलंय. तर गणपत गायकवाड यांना मतदान करू देणं म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग घरगडी बनलाय, बटीक बनलाय अशी टीका देखील अंबादास दानवे यांनी केली आहे. एखादा आरोपी असेल तर तो निवडणुकी लढतो. आपण पाहिलं लोकसभेमध्ये यावेळेला 2 जण त्या ठिकाणी निवडून आले जेलमध्ये असताना. गणपत गायकवाड हे फक्त आरोपाखाली तुरुंगात आहे आणि त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि या संदर्भातले सर्व निर्णय हे निवडणूक आयोग करत असतात. काँग्रेसने आतापासूनच रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे. निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल.